किती अचूक ओळखलंय, पण उत्तर काय देऊ? पण इतक्या सच्चेपणाने विचारल्यावर खोटं तरी कसं बोलू? पण मला एक कळत नाहीये, तू आम्हाला पणा पाजून गेलीस, मग घरी कधी गेलीस, तिथून परत कधी आलीस, आणि भांडण झालं तरी कधी? आणि एवढं घर सोडण्याइतकं भांडण झालं तरी कशावरून? नाही म्हणजे घरी नव्हते गेले, ते धानी मला इथं शेजारच्या गावातच भेटले होते. मी म्हणलं नव्हतं का ते पायाला भिंगरी लावल्यागत समत्यांची गाराणी सोडवत हिंडत असतात. पुण्याचंच काम करतो ना तुझा कारभारी? अहो पर जगाची उस्तरवार करताना आपलं लग्न झालंय, आपल्याला बायको आहे, तिच्या बी मनाला काही दुखत खुपत असेल, तिचं बी काही गारानं असेल, हे इसरूनच जायचं का? तिच्या मनाची, तिच्या हौसा मौजाची काहीच किंमत नाही. ती दिसऱ्यात राबती, संसाराचा एवढा गाडा हाकती, ती कुणासाठी? कारभाऱ्यात जीव गुंतलेला असतो म्हणूनच ना. त्याच्या पायीच करते ना वसंत, त्याची काही जाणच नाही. आणि म्या म्हणते प्रत्येक वेळी आपलंच बरोबर, कुठलं हे काय हो? बायको काय बी सांगायला गेली की तिला खुळ्यात काढायचं, ही काय रीत आहे वय? नाहीतर काय, लोकांना अधिक महत्व द्यायचं, त्यांच्या गरजा पाहून अडीअडचणीला धावत धावत जायचं, मग आपलं काही का होईना. हे असंच वागतात आमचं कारभारी बी. भांडण नाही होणार तर काय होणार? माझी माय जेव्हा भांडती ना तेव्हा जेवण लय जाकन चमचमीत करती. म्हणजे रोज एक भाजी करत असन तर बांधली का नाही 2-2 भाज्या करती. आजी आज बघ आपल्या घरात 2-2 भाज्या होणार, ते आपण चटकदार. काय कळतं का ग तुला? हा, इथं गंभीरपणे भांडणाचं बोलतायत आणि तू मध्येच काय पंचटपणा करतेस? आणि खाण्याचं काय काढलंस मध्येच? अगं असं नाही ग आजी, पांडू सांगत होता त्याचे आप्पा म्हणतात की भांडण झालं तरच बायकांच्या मनातली गाठ सुटते, नाहीतर ते मनात सगळं साठवून ठेवतात, बोलतच नाहीत. आणि जर मनातलं बाहेर काढायचं असेल तर भांडायला तर हवंच ना. आणि आजी ठाऊक आहे का, पांडूची आई रागात एकाच्या ऐवजी 2-2 भाज्या करते, त्याही एकदम चटकदार. म्हणून भांडण पाहिजेच ना. तू आणि तुझा तो पांडू दोघही अतरंगी ध्यानच आहे. म्हणे भांडण पाहिजे, मनातलं बोलण्यासाठी भांडण कशाला पाहिजे? आपण आता विठुरायाशी बोलतो की नाही, तसं बायकांनी रकुमाईकडे मन मोकळं करावं, तिला सांगावं. इथे माझंच गारहाणं कुणाला सांगावं असं झालंय. तो सांड आलाय का ग? किंचाळतेस कशाला? नाही नाही, मी पडता पडता वाचले. त्या म्हातारे तुमच्या सासऱ्याला सांगू द्या, आम्हाला सांड बोलायचं ना म्हणून. कोणाला काय पण काय बोलतोय म्हातारा तो? तुम्हाला काय खूळ भरलाय का? तुम्ही काय करता इथे? तुमच्या कानातले कुडे घ्यायला आलोय, द्या कुडे द्या. आणि आम्ही दिलेलं नाही, तुमच्या कुडे द्या आम्हाला.